माझा जो लास्ट व्हिडिओ होता ना त्यापुढेच आम्ही रेकॉर्ड केलेला, पण बराच लांब होत असल्यामुळे 2 व्हिडिओ केले. तर श्रीवला सोडून आले स्कूलला. सोडून आल्यानंतर इथे हस्बंडला जायची टाईम झाली. मग हस्बंडसाठी काय बनवणार नाही का, त्यांना ज्वारीची भाकरी लागतेच कंपल्सरी. आणि 2 दिवस झालं चपातीच होत होती, म्हणून म्हणलं ज्वारीची भाकरी बनवून घेऊया. भाजी आणि राईस बनवून झालेला माझा. भाकरी बनवून घेतली आणि त्यांना जेवायला वाढलं. त्यांची पण घाई असते सकाळी जाण्याची. आणि तोपर्यंत आपलं कुठलंच काम होत नाही जोपर्यंत हे तिघे घराच्या बाहेर पडत नाहीत. नंतर मग बहिणीकडून डब्बा आला. डबा काय आला होता, चिवडा, की म्हणजे पोह्याचा आणि मुरमुऱ्याचा. अर्धा डबा मी फिनिश केला आल्यानंतर आणि अर्धा ठेवला. नंतर श्रीवला दिला. आणि श्रीवचं देवांशचं चालू होतं की म्हणजे बाहेर निघालोच नाही, कुठेतरी जायचं, डीमार्टला जायचं नाही तर रिलायन्सला. तर म्हणलं चला, माझ्या रिलायन्सवरून पण माझं थोडंसं सामान होतं घेऊन यायचं. तर म्हणलं चला जाऊयात, पण मला अजिबात तिथे काही मागायचं नाही. आणि माझ्यासोबत झालं असं ना, मुलांच्या घाईमध्ये आणि व्हिडिओ करण्याच्या गडबडीमध्ये घाईमध्ये मी ना, माझी ही बघा घरातली चप्पल मी घालून आले. आणि खाली आल्यानंतर शिव म्हणते की मामा तू चप्पल कुठली घातली बघ जरा. तर मी बघितली आणि तो हाच सांगतो की चप्पल. मग परत मी त्या दोघांना खाली थांबवलं, वर आले, चप्पल सोडली, माझी चप्पल घातली आणि मग बाहेर जाण्यासाठी चप्पल घातली, परत खाली आले. खाली आल्यानंतर हे दोघं आत्तापर्यंत पण मला हसत आहेत की मम्मानं असं कसं केलं. आणि रात्रीचा व्ह्यू बघू शकता. इथे लगभग जवळचे रात्रीचे वाजलेले 9. आम्ही 9 वाजता आलो रिलायन्सला. बारीक थेंब चालू होते, पण म्हणजे नेसेसरी होत्या. 4-5 गोष्टी मला घ्यायच्याच होत्या, गरजेच्याच होत्या. आणि शिवचा तुम्ही बघू शकताय, जसं कंपोस्टचं सेक्शन आलं त्याला ट्रॉलीमध्ये बसायचं नाही, खाली उतरायचं होतं. आणि मी त्याला खाली उतरवले ना, नंतर मग चालू असतं मम्मा हे घेऊ का, ते घेऊ, ते घेऊ का, हे घेऊ. बाप रे बाप, एवढं सतवतात ना मुलं, यांच्यामध्ये एनर्जी एवढी येते कुठून. आणि काहीच दिसू देत नाहीत. प्रत्येक गोष्ट त्यांना घ्यायची असते. मी 2-3 वस्तू घेऊन दिल्या त्यांना, मग घरी घेऊन आले. मी म्हणले यानंतर तर मी एकटी जाणार नाही तुमच्या दोघांना घेऊन रिलायन्सला किंवा डीमार्टला. मला घरी सगळं बोलतात, हां मी हे घेणार नाही, मी ते घेणार नाही, हां हां करतात. आणि रिलायन्सला गेल्यानंतर ना किंवा डीमार्टला गेल्यानंतर जे करायचं ते करतात. मग काय, घरी आल्यानंतर परत प्रोग्राम रात्रीच्या जेवणाचा. म्हणलं साधी खिचडी बनवली आणि सोबत आहे पापड. चला तर मग भेटते नवीन शॉर्टमध्ये, तोपर्यंत बाय.